स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटचे सिद्धपुरुष आहेत, दत्तात्रयांचे अवतार आहेत आणि कोट्यावधी भक्तांचे जीवन उजळवणारे परम करुणावंत गुरु आहेत, हे सगळ्यांनाच माहिती आहे. श्री स्वामी समर्थ नेहमीच म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. परंतु ही फक्त काही वाक्य नाहीत बरं का, तर संकटात सापडलेल्या प्रत्येक भक्तासाठी दिलासा देणारे हे आश्वासनच आहे. स्वामी समर्थांचं जीवन अतिशय साधं, अपार लीला असलेलं आणि भक्तांच्या मनातली वेदना ओळखणारं, दुःख दूर करणारं, जीवनाला नवीन दिशा देणारं असं आहे. श्रद्धा, सबुरी आणि सदाचार हा त्यांचा अगदी मुख्य संदेश आहे. श्रद्धा असेल तर मार्ग सापडतो आणि सबुरी असेल तर संकट दूर होतात आणि सदाचाराने जीवन कसं पवित्र होतं हे नेहमीच ते दर्शवून देतात. आता एक खास गोष्ट मी इथं हे सांगणार आहे की मंत्र आणि नामस्मरण हे जे आहेत ते दररोज श्रद्धेने केले पाहिजेत, जपले पाहिजेत. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र मनाला शांती देतो, भीती मनातली दूर करतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. ज्यावेळी तुमच्यावर संकट येतं त्यावेळेला मनात म्हणा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पहा, तुम्हाला लगेच क्षणात धैर्य मिळेल आणि मार्गसुद्धा सापडेल. आता श्री दत्तगुरूंचा मंत्र काय आहे तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप केल्याने घरात शांतता, सकारात्मकता आणि संरक्षणता वाढते. सगळ्या प्रकारची भीती ही पूर्णपणे दूर होते, नष्ट होते. आता स्वामी समर्थांच्या काही अशा छान पण साध्या आणि प्रभावी उपासना आहेत ज्या मी तुम्हाला आता सांगणार आहे. अगदी साधी गोष्ट म्हणजे दररोज सकाळी किंवा झोपण्यापूर्वी 108 वेळा स्वामींच्या नावाचा जप करा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप केला तरी चालेल. ह्या गोष्टीमुळे मनात शांतता तर निर्माण होईल आणि घरातही समाधान मिळेल. त्याचप्रमाणे संध्याकाळी तुपाचा दिवा लावून 11 वेळा स्वामींच्या नावाचे स्मरण करा किंवा जप करा. तुम्हाला यामुळे काय होईल तर संध्याकाळच्या वेळी तुपाचा दिवा लावल्यामुळे हे शांतीचं प्रतीक आहे आणि त्यामुळे घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा वावरायला सुरुवात होते आणि संध्याकाळच्या वेळेला खास करून महालक्ष्मी घरात येत असते, तर ती घरात येत असताना हे मंत्र म्हणल्यास अधिक उपयुक्त असतात. तसंच गुरुवारी पिवळी फुलं, स्वामींना खास करून पिवळा चाफा फार आवडायचा किंवा आवडतो. केळी, गूळ, चणा अर्पण करून स्वामींची भक्ती करा, कारण स्वामींना पिवळ्या रंगाच्या सर्व गोष्टी आवडतात. आता ह्या साध्या साध्या उपायांनी